नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। क्रांती चौक परिसर नो डिजिटल बोर्ड झोन घोषित करण्याची जयसिंगपूर शहर युवक काँग्रेसची मागणी। जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या क्रांती चौकात उभारण्यात आलेले सर्व डिजिटल जाहिरात फलक तात्काळ हटवून महापुरुषांच्या पुतळ्याभोवतालचा परिसर कायमस्वरूपी नो डिजिटल बोर्ड झोन म्हणून घोषित करावा अशी मागणी जयसिंगपूर शहर युवक काँग्रेस कमिटीनं नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलं की नगर परिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करून क्रांती चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं असून अलीकडेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले। चौकातील अतिक्रमण हटवून परिसर सुशोभित करण्यात आला असतानाच पुतळ्यांच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर डिजिटल जाहिरात फलक उभारण्यात आल्यानं चौकाच्या सौंदर्यावर परिणाम होतोय। या डिजिटल फलकांमुळे महापुरुषांच्या पुतळ्यांपेक्षा जाहिराती अधिक ठळकपणे दिसत असून नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। तसेच रात्रीच्या वेळी फलकांमधून होणारा तीव्र प्रकाश वाहन चालकांचं लक्ष विचलित करून अपघाताचा धोका वाढू शकतो असंही निवेदनात नमूद करण्यात आले। त्यामुळे क्रांती चौकातील सर्व डिजिटल जाहिरात फलक तात्काळ हटवून विशेषतः महापुरुषांच्या पुतळ्याभोवतालचा परिसर कायमस्वरूपी नो डिजिटल बोर्ड झोन म्हणून घोषित करावा अशी मागणी जयसिंगपूर शहर युवक काँग्रेस कमिटीने केली आहे। या निवेदनाची प्रत जयसिंगपूर पोलीस स्टेशनलाही माहितीसाठी व आवश्यक त्या कारवाईसाठी देण्यात आली आहे। या निवेदनावर जयसिंगपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राज पवार, जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम, माजी नगरसेवक संजयराव पवार, चंद्रकांत जाधव, जयसिंगपूर शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद अत्तर, रवी वैदू, विशाल भोसले, सुनील पवार, नितीन जाधव, स्वप्नील कांबळे, अशोक घोरपडे व प्रवीण सुतार यांच्या सह्या आहेत। जयसिंगपूरमधील क्रांती चौकामध्ये जे आता नव्यानं शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळा आणि जयसिंग महाराजांच्या पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण झालं त्याच्या शेजारी फार मोठे डिजिटल बोर्ड लावले असल्यामुळं त्याच्याकडं नागरिकांचं लक्ष जाते। त्यामुळं हे जे शाहू महाराज आणि जयसिंग महाराजांच्या पुतळ्याची खरं तर अवहेलना होत आहे। ह्या संबंधीचा आज आम्ही जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये जयसिंगपूर शहर काँग्रेस युवा आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर ह्या महामानवांच्या पुतळ्याच्या शेजारी एवढे मोठे डिजिटल बोर्ड लावणं हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्यावर नगरपालिकेनं आणि पोलिसांनी प्रशासनानं लक्ष देऊन हे त्या पुतळ्यांच्या शेजारी डिजिटल बोर्ड लावण्याचं बंद केलं पाहिजे। या संबंधीचं आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।